नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिना सुरू होण्याआधीच घरात आणा यापैकी कोणतीही एक वस्तू आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, कोणताही वेळ न वाया घालवता। आपल्या पहिले तर श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची भक्ती करण्याचा, मन शुद्ध करण्याचा, सात्विक जीवन जगण्याचा आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा एक अतिशय पवित्र काळ मानला जातो, बरोबर आहे। त्याप्रमाणे श्रावण आला की वातावरणामध्येच एक वेगळी भक्ती निर्माण होते। पहाटे मंदिरातील घंटानाद ऐकू येतो, ओम नमः शिवाय हा जप सुरू होतो। घराघरांमध्ये पूजा, अभिषेक, व्रतवैकल्य असेल किंवा उपवास असेल आणि धार्मिक कार्यक्रम सुरू होतात आणि या पवित्र महिन्याच्या स्वागतासाठी अनेक भक्त श्रावण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराची, देवघराची स्वच्छता करतात, देवघर व्यवस्थित करतात आणि काही शुभ वस्तू घरामध्ये आणतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घरात आणल्यामुळे काय फायदा होईल हे आपण बघणार आहोत। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सुरू होण्याआधी यापैकी कोणतीही एक वस्तू किंवा एक शुभ वस्तू श्रद्धेने आपल्या क्षमतेनुसार घरात आणल्यास घरामध्ये सकारात्मकता, समाधान, समृद्धी आणि देवाची कृपा जी आहे ती टिकून राहील अशी भावना आहे। पण भक्तांनो, सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कोणतीही जादूची वस्तू नाही। फक्त एखादी वस्तू घरात आणली आणि लगेच पैसा मिळायला लागला, सर्व समस्या संपल्या किंवा आयुष्यभर कोणतीही कमतरता राहणार नाही असा दावा करणे योग्य नाही। कारण आपल्याला मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतं, सर्व गोष्टी करूनच आपण यश प्राप्त करू शकतो। आपल्या भारतीय परंपरेमध्ये वस्तूपेक्षा श्रद्धा, देवावरचं सेवा, देवाला दान केलेलं किंवा प्रामाणिकपणा असेल किंवा आपण देवाचं जे नामस्मरण असेल यांना अधिक महत्त्व दिलं जातं। म्हणून आज आपण या वस्तूंचे धार्मिक महत्त्व समजून घेणार आहोत आणि त्या घरात आणताना कोणतीही भावना ठेवावी हेही जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एक अशी अतिशय साधी गोष्ट सांगणार आहोत जी कोणतेही पैसे खर्च न करता श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये भक्तीचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करू शकते। आणि जर तुम्हाला भगवान शिव, श्री स्वामी समर्थ आणि आपल्या भक्तिमय माहिती आवडली असेल तर स्वामी कृपा हे चॅनल आहे, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा, श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण महिना इतका विशेष का मानला जातो? भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे। हा महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो। विशेषतः श्रावण महिन्यामध्ये सोमवार हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, भगवान शिवाला जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात, दूध, दही, मध, तूप आणि साखरेने असं पंचामृत बनवून अभिषेक करतात। असे बरेच श्रावण महिन्यामध्ये गोष्टी केल्या जातात। तसं ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप करतात। काही भक्त मंदिरात जातात तर काही जण घरीच देवांची पूजा करतात। काही भक्त श्रावण महिन्यामध्ये भक्ती, संयम आणि सात्विकतेला विशेष महत्त्व दिले जाते। म्हणून श्रावण सुरू होण्याआधी घराची स्वच्छता करा, देवघर स्वच्छ ठेवा, घरामध्ये शुभ वातावरण निर्माण करा। सुंदर परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आजही पाहायला मिळतात। पहिली वस्तू आहे तांब्याचा कलश। भक्तांनो, श्रावण सुरू होण्याआधी घरामध्ये आणता येणाऱ्या शुभ वस्तूमध्ये आहे तांब्याचा कलश। ही एक पारंपरिक वस्तू आहे। हिंदू पूजाविधीमध्ये कलशाला विशेष महत्त्व आहे। कलश म्हणजे मंगलतेचं प्रतीक मानलं जातं। पूजेच्या वेळी कलशामध्ये
स्वच्छ पाने भरले जाते, त्यावर नारळ ठेवलं जातो. काही ठिकाणी आंब्याची किंवा इतर पवित्र पाने ठेवण्याची परंपरा आहे. कलशाला काय देवत्वाचे प्रतीक मानले जाते. श्रावण सुरू होण्याआधी एखाद्या स्वच्छ तांब्याचा कलश आपल्या घरामध्ये आणून तो देवघरात तुम्ही ठेवू शकता आणि तो आणताना कोणताही लोभ नसावा. हा कलश आणला म्हणजे मला भरपूर पैसा मिळेल अशी जी भावना आहे ती मनात न ठेवता फक्त कलश आणा. दुसरी वस्तू आहे श्रीफळ अर्थात नारळ. श्रीफळ म्हणजे काय? नारळ. दुसरी वस्तू म्हणजे काय? नारळ. नारळ हिंदू धार्मिक परंपरेमध्ये मंगल फळ आहे. अनेक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून किंवा नारळ अर्पण करून केली जाते. नारळाच्या बाहेर कठीण कवच असते आणि आत अत्यंत शुद्ध पाणी व गर असतो. म्हणून नारळाला आपल्या मनातील अहंकाराचे कवच दूर करून अंतर्मन शुद्ध करण्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. तसेच तिसरी वस्तू आहे बेलपत्र. श्रावण महिन्यात सर्वात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे आहे बेलपत्र. भक्तांनो, भगवान शिवांची पूजा आणि बेलपत्र याचा संबंध आपण सर्वजण, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. भगवान शिवाला बेलपत्र जे आहे ना ते अत्यंत म्हणजे खूप प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे. श्रावण महिन्यामध्ये विशेषतः म्हणजे एकदम विशेष शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. ॲटलिस्ट एक तरी बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा. श्रावण सोमवारी पण बेलपत्र तोडताना किंवा अर्पण करताना स्थानिक धार्मिक परंपरा किंवा मंदिरात काही नियम असतील ते पाळणे आवश्यक आहे. जर आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याच्यावरही तुम्ही वाहू शकता. बेलपत्र स्वच्छ असावं. किडलेलं किंवा खराब झालेलं पान अर्पण करण्यापेक्षा चांगलं स्वच्छ बेलपत्र अर्पण करा. अनेक भक्त 3 पानांचे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करतात. यावेळी मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भक्तांनो, लक्षात ठेवा, देवाला महागड्या वस्तूंची गरज नसते. आपली भावना महत्त्वाची असते. तुमच्याकडे मोठा पूजेचा खर्च करण्याची क्षमता नसेल तरी एक साधे बेलपत्र, थोडे स्वच्छ पाणी आणि मनापासून घेतलेले शिवनामस्मरणही भक्तीसाठी पुरेस आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे मोठ्या वस्तू नाही, मी ह्या वस्तू घेऊ शकत नाही असा विचार करू नका. फक्त तुमच्याकडे शुद्ध नामस्मरण करण्याचं मन, प्रार्थना करा, थोडं स्वच्छ पाणी अर्पण करा शिवलिंगावर आणि बेलपत्र. चौथी गोष्ट म्हणजे चांदीचं नाणं. श्रावणाच्या सुरुवातीला घरामध्ये आणली जाणारी आणखी एक वस्तू म्हणजे चांदीचं नाणं. चांदीला भारतीय परंपरेत शुभ धातू असं म्हटलं जातं. शुभ धातू. काही कुटुंब असतात तर त्यांच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये धनत्रयोदशी असते, धनतेरस म्हणतो आपण, किंवा दिवाळी असेल किंवा अक्षय तृतीया किंवा इतर शुभ काही सण असेल तेव्हा चांदीचं नाणं खरेदी करण्याची काहींच्या घरांमध्ये परंपरा असते. श्रावणातही काही भक्त आपल्या श्रद्धेनुसार चांदीचं नाणं देवघरात ठेवतात. जर तुमची आर्थिक क्षमता असेल तरच तुम्ही अशी वस्तू खरेदी करा, नाही केली तरी चालेल. फक्त देवाला तुमचं शुद्ध आचरण, शुद्ध मन आणि सात्विक आचरण हे महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगल्या सवयी बाळगा, वाईट सवयी दूर करा, हेच देवाला पाहिजे असतं, बाकी काही नाही. आणि 5वी वस्तू म्हणजे श्रीयंत्र. काही भक्तांच्या परंपरेमध्ये श्रीयंत्र हे समृद्धी, आध्यात्मिक किंवा साधनेशी जोडलेलं जातं. श्रीयंत्राबद्दल विविध धार्मिक परंपरा आहेत किंवा श्रद्धा आहेत. तर जर तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये ठेवत असाल तर ते केवळ शोपीस म्हणून न ठेवता त्यामागील आध्यात्मिक काय भावना आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. देवघर स्वच्छ ठेवा. दररोज आपल्या वेळेनुसार त्यासमोर दिवा लावा, देवाचं स्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्मांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. फक्त श्रीयंत्र ठेवून मेहनत न करता पैसा मिळेल असा विचार करू नका. मेहनत प्रत्येकाला करावी लागते, कष्ट प्रत्येकाला करावे लागतात, तरच पैसा येतो. आपल्या जीवनात आर्थिक प्रगतीसाठी मेहनत, योग्य नियोजन आणि बचत आणि चांगले निर्णय आवश्यक आहेत. धार्मिक साधना मनाला स्थिरता आणि सकारात्मकता देण्यास मदत करते. आणि 6वी वस्तू म्हणजे रुद्राक्ष.
भगवान शिवांशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध वस्तू म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाला शिवभक्तीमध्ये विशेष स्थान आहे. अनेक साधू संत रुद्राक्षाची माळ धारण करतात. काही भक्त रुद्राक्षाचा जपमाळ म्हणून वापर करतात. श्रावण महिना हा शिवभक्तीसाठी विशेष असल्यामुळे या काळात रुद्राक्षाचे महत्त्व अनेक भक्तांच्या मनामध्ये आहे. श्रावणाच्या सुरुवातीला काही भक्त आपल्या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करतात. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. घरामध्ये शिवलिंग ठेवण्याबाबत वेगवेगळ्या कुटुंबामध्ये आणि परंपरांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. म्हणून जर तुम्हाला शिवलिंग घरी आणायचे असेल तर आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार किंवा तुमच्या मोठे योग्य कोणी व्यक्ती असेल त्यांच्या मार्गदर्शनानुसार करावं. शिवलिंगाची पूजा करताना स्वच्छता नियमितता महत्त्वाची आहे. दररोज पूजा करणं तुम्हाला शक्य नसेल तर आधीच आपल्या परंपरेनुसार काय करायचे हे तुम्ही समजून घ्या. 8वी वस्तू आहे शंख. शंकूला देखील महत्त्व आहे. शंखाला हिंदू धार्मिक परंपरेमध्ये मंगल मानले जाते. पूजेच्या वेळी शंखनाद करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. 9वी वस्तू आहे तुळशीचं रोप. तुळशीचं रोप भारतीय घरांमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. जर तुमच्या घरामध्ये तुळशी नसेल तर वातावरण व जागा योग्य नसेल तर श्रावणाच्या काळात तुळशीचं रोप जे आहे ना ते लावण्याचा विचार तुम्ही करा. नक्की करा हा विचार. पण तुळशीचं योग्य काळजी घेणं तितकेच महत्त्वाचं आहे. रोप आणलं आणि त्याला पाणी दिले नाही, उन्हापासून किंवा आवश्यक प्रकाशापासून दूर ठेवलं नाही तर त्याचा उपयोग नाही. देवपूजा म्हणजे केवळ वस्तू खरेदी करणे नाही. एखाद्या रोपाची काळजी घेणं, त्याला पाणी घालणे आणि निसर्गाचा आदर करणे ही देखील सुंदर अशी सेवा आहे. 10वी वस्तू म्हणजे धान्य. भक्तांनो, आता आपण एका अतिशय साध्या पण अर्थपूर्ण वस्तूबद्दल बोलूया, ती म्हणजे धान्य. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला अत्यंत पवित्र मानलं जातं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते. म्हणून श्रावण सुरू होण्याआधी घरात धान्य आणणे म्हणजे आपल्या घरात अन्नाची समृद्धी राहावी अशी शुभ भावना आहे. तुम्ही आपल्या क्षमतेनुसार तांदूळ, गहू त्यातील काही भाग गरजू व्यक्तीला दान करू शकता. समजा तुम्ही 5 किलो तांदूळ घेतले आणि त्यातील थोडासा भाग गरजू कुटुंबाला दिला तर तुमच्या घरात अन्न आले आणि दुसऱ्याच्या घरातील भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाले. यापेक्षा सुंदर भक्ती कोणती असेल सांगा बरं. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. देवाला प्रसन्न करण्यासाठी केवळ पूजा करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्ती असेल तर त्याला मदत करा. यापैकी कोणती वस्तू घ्यावी? भक्तांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यापैकी तुम्ही कोणती वस्तू घ्यावी याचं एकच उत्तर आहे. तुमची श्रद्धा, तुमची घरची परंपरा, तुमची आर्थिक क्षमता यानुसार निर्णय घ्या. तुमच्याकडे पैसे असतील तरच चांदीचे नाणे घ्या, नाही घेतलं तरी चालेल. तुम्हाला साधी पूजा करायची असेल तर नारळ किंवा बेलपत्र घ्या. शिवभक्तीची साधना वाढवायची असेल तर रुद्राक्षाचा विचार करा. घरातील पूजेसाठी कलश घ्या. अन्नधान्य खरेदी करा, त्यातील काही भाग दान करा. असं करू शकता. भक्तांनो, श्रावण सुरू होण्याआधी आपण घराची स्वच्छता करतो. स्वच्छता फक्त घराचीच का, आपल्या मनाची स्वच्छता देखील आवश्यक आहे. अशी ही पूजा करू शकतो आपण. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ सर्व शिवभक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना ही व्हिडिओमधील माहिती नक्की मिळेल. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.